ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय वळण घेणारा ट्विस्ट आपल्यासमोर आला आहे. त्यामध्ये आता पोलीस कंप्लेंट केलेल्या सायली आणि कुसुमला अखेर प्रतिमा भेटलेली असते आणि आता प्रतिमा भेटताच प्रतिमा आणि रविराजची हृदयस्पर्शी भेट करून सायलीने खूप मोठे काम केलेले आपण बघणार आहोत. आणि जेव्हा रविराज हा प्रतिमाला भेटतो त्याच वेळेस आता प्रतिमासाठी तीर्थयात्रा करायला गेलेली पूर्णाजी सुद्धा घरी आलेली असते आणि रविराज पूर्णाजीला प्रतिमा भेटल्याचे सांगू प्रतिमेला घेऊन आता रविराज हा सुभेदारांच्या दरवाजात आलेला असतो. आणि जेव्हा पूर्णाजी प्रतिमाला बघते त्याच वेळेस आता औक्षणाचे ताट घेऊन पळत येत पूर्णाई आता प्रतिमाचे औक्षण कसे करते हे आपल्याला बघावयास मिळणार आहे. भरल्या डोळ्यांनी प्रतिमेचे औक्षण करून आता पूर्णाजी प्रतिमाला मिठी मारून घरामध्ये आणते आणि एकाच वेळी आनंदाच्या सत्याचा भयानक धमाका उडून सुभेदारांच्या घरी मोठा थरथराट होताना आपण बघणार आहोत. इकडे आता कुसुम ही तिच्या घरातून स्टूलवरून खाली पडल्यामुळे कुसुमला खूप लागलेली असते आणि त्यामुळे कुसुमला आता हॉस्पिटलमध्ये जायचे असते. लगेच कुसुम ही आता सायलीला फोन करून घरी बोलावते. त्यामुळे आता सायलीसुद्धा कुसुमला लागली असल्यामुळे सुभेदारांच्या घरून आता कुसुमला भेटण्यासाठी इकडे निघालेली असते. इकडे मात्र आता कुसुम आणि ती शेजारीन आता हॉस्पिटलमध्ये गेलेल्या असतात तर प्रतिमा फक्त एकटीच घरी असते. आणि त्याच वेळेस आता महिपत त्याच्या गुंडांना घेऊन त्या जनता चाळीत आलेला असतो आणि तेथील लोकांना ते घरे खाली करण्यासाठी सांगत असतो, कारण आता महिपतला त्यांची जागा बळकवायची असते. आणि मोठमोठ्याने महिपत आता त्यांना पैशाचे आमिष दाखवून आणि दुसरे घर देण्याचे सांगून ती जागा त्याला हवी असल्याचे सांगत असतो. आणि हे माझं ठरलं असल्याचे तो आता त्या लोकांना सांगताच इकडे प्रतिमाला महिपतचा आवाज ओळखीचा वाटतो. आणि 20 वर्षापूर्वी एका लाकडाने आपल्याला त्या माणसाने कसे मारले होते आणि तुला आता वर जाण्याचे मी ठरवले आहे असे म्हणत जळके लाकूड आपल्या कसे तोंडावर मारले होते हे आता प्रतिमाला आठवते. आणि पटकन प्रतिमा ही बाहेर येऊन पाठमोऱ्या महिपतला बघते आणि त्या क्षणी तो माणूस दुसरा तिसरा कोणी नसून आपल्याला मारणारा तोच माणूस असल्याची आता प्रतिमाची खात्री झालेली असते. घाबरल्या नजरेने प्रतिमा ही आतमध्ये दरवाजा लावून घेते. तिचे कपडे 2 पिशव्यात भरून लगेच प्रतिमा ही त्या घरातून कायमची तेथून जाण्यासाठी निघालेली असते. पण त्याच वेळेस आता सायली ॲटो रिक्षातून तेथे येऊन कुसुमच्या घरी जात असताना प्रतिमा सायलीला एकमेकींचा धक्का लागतो आणि तसेच धक्का लागल्यानंतरही मागे पुढे न बघता प्रतिमा तेथून निघून गेलेली असते. इकडे आता कुसुम ही शेजारणीसोबत हॉस्पिटलमधून येते तर सायलीसुद्धा आता कुसुमच्या घरी आलेली असते. पण त्याच वेळेस दरवाजा उघडताच आता प्रतिमा ही घरातून गेल्याचे कुसुम आणि सायलीच्या लक्षात येते. त्यावेळेस आता कुसुम खूप हळहळ व्यक्त करत असते. कुसुम म्हणते की अगं सायली, कविताताई अगदी खऱ्या होत्या, मनाने खूप हळव्या होत्या, मनात एक वेगळंच वेड होतं, त्यांना वाचाही नव्हती ग, आणि आता त्या कुठे गेल्या असतील. तेव्हा आता कुसुमची ती हृदयातली हळहळ बघून सायली म्हणते, कुसुमताई आपण पोलीस कंप्लेंट करूयात आणि कविताताईंचा शोध घेऊयात. तेव्हा आता कुसुमला सुद्धा सायलीचे म्हणणे पटलेले असते आणि लगेच कुसुम आणि सायली प्रतिमा हरवल्याची पोलिसांमध्ये कंप्लेंट देतात. तेव्हा आता इकडे पोलीससुद्धा हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेत असतात आणि त्यातच आता शोध घेत असताना पोलिसांना अखेर पनवेलच्या मार्केटमध्ये प्रतिमा दिसते. आणि मार्केटमध्ये प्रतिमाला दिसताच पोलीस हे प्रतिमाला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये येऊन सायलीला फोन करतात. आता प्रतिमा सापडल्याचे ऐकताच आता सायलीला आनंदाचा धक्का बसतो आणि पटकन कुसुमकडे येत कुसुम सायली ह्या पोलीस स्टेशनमध्ये येऊन प्रतिमाची भेट घेतात. तेव्हा प्रतिमाला बघताच कुसुम म्हणते की कविताताई, अहो तुम्ही कुठे गेल्या होत्यात, या अशा परिस्थितीत तुम्ही कुठे राहिला असतात. तर तेवढ्यात प्रतिमाला बघताच आता सायलीच्या तोंडातून शब्द बाहेर पडतात, प्रतिमा त्या तुम्ही. सायली म्हणते की काय बोलतेस कुसुमताई, या तर आमच्या प्रतिमा आत्या आहेत. आणि लगेचच प्रतिमा आत्याचा सत्याचा आणि नात्याचा आता सायलीने कुसुमला उलगडा केलेला असतो आणि कुसुमने तोंडाला हात लावलेला असतो. तेव्हा आता हाताला धरून सायली ही अखेर प्रतिमाला रविराजांच्या घरी आणते. आणि जेव्हा प्रतिमाला रविराज बघतात तेव्हा आता प्रतिमाला
बघून रविराजांच्या आनंदाला पारावार उरलेला नसतो आणि धावत पळत येऊन आता रविराज ह्या प्रतिमाला हृदयस्पर्शी मिठी मारतो आणि आता खऱ्या सत्याने 20 वर्षापूर्वी हरवलेली प्रतिमा आता पुन्हा रविराज समोर आलेली असते आणि रविराजला आनंदाचा तिसरा धक्का बसलेला असतो. आणि आता खरंच सायलीचे मनापासून आभार मानत, सायली तुझ्यामुळे मला माझी प्रतिमा मिळाल्याचे रविराज हे सायलीला बोलताच आता सायलीचे डोळे सुद्धा पाणावलेले असतात. रविराज कुसुम आणि सायलीला म्हणतो की माझी प्रतिमा तुम्हाला कुठे सापडली. तेव्हा कुसुम आता सर्व हकीकत रविराजांना सांगत म्हणते की अहो या खूप दिवसापासून माझ्याकडे राहत होत्या, पण त्या तर त्यांचे नाव कविताताई सांगतात. तेव्हा रविराज अवाक होऊन प्रतिमाकडे बघू लागतो. तर आता प्रतिमाला एवढे काही फारसे आठवत नसते. फक्त 20 वर्षापूर्वीचा तो भूतकाळ प्रतिमाच्या डोळ्यासमोर आठवत असतो. आणि आता प्रतिमा ही तिला वाचा नसल्यामुळे रविराजांना सांगण्यासाठी प्रतिमाला काही बोलताही येत नसते. आता इकडे प्रतिमा भेटल्याचा आनंद रविराजांना द्विगुणित झालेला असतो. पण आता ते प्रतिमाची ती अवस्था बघून रविराजांना खूप वाईटही वाटतं आणि आता प्रतिमाचे तोंडही भाजलेले असल्यामुळे रविराजला मोठे दुःख झालेले असते आणि प्रतिमाची ती अवस्था बघून प्रतिमाने खूप हाल अपेष्टा सहन केल्याचे आता रविराज समोर आलेले असते. इकडे आता तीर्थयात्रा करून पूर्णाजी सुद्धा अखेर सुभेदारांच्या घरात येते आणि देवीचे दर्शन घेऊन सगळ्यांना भेटून आता पूर्णाजी बारीक चेहरा करून सोफ्यावर बसलेली असते. तर आता प्रताप म्हणतो पूर्णाजी एवढे बारीक तोंड करून का बसलीस. तर पूर्णाजी म्हणते की प्रतिमेची खूप आठवण येते रे, अजूनही मला माझी प्रतिमा भेटलेली नाही. तीर्थयात्रा करून मी देवीकडे प्रार्थना सुद्धा केली. एवढ्यात रविराज आता पूर्णाजीला फोन करून प्रतिमा भेटल्याचे सांगतात आणि औक्षणाची तयारी कर असे आता रविराजांनी पूर्णाजीला सांगितलेले असते आणि पूर्णाजीच्या पायाखालची जमीन सरकते. लगेच पूर्णाजी प्रतापला म्हणते की अरे देवी आई पावली, देवी आई पावली आणि आपली प्रतिमा मिळाली. तेव्हा आता प्रताप म्हणतो की काय बोलतेस पूर्णाजी. तर पूर्णाजी पटकन आता कल्पनाला औक्षणाचे ताट तयार करून आणावयास सांगते आणि म्हणते की 20 वर्षानंतर माझी पोरगी मला भेटायला येत आहे कल्पना आणि तयारीला लाग. तेव्हा आता सर्वजण प्रतिमा येण्याची वाटच बघत असतात आणि अखेर रविराज हा प्रतिमाला घेऊन सुभेदारांच्या दरवाजात आलेला असतो. तेव्हा ते बघून आता लगेच हसतच पूर्णाजी औक्षणाचे ताट घेऊन पळतच पूर्णाजी ही प्रतिमाकडे येते आणि प्रतिमाला बघताच पूर्णाजीच्या डोळ्यात आनंदाश्रू वाहत असतात आणि मकर संक्रांतीच्या दिवशी माझी प्रतिमा भेटल्याचा आनंद आता पूर्णाजीला द्विगुणित झालेला असतो आणि भरल्या डोळ्यांनी आता पूर्णाजी प्रतिमा रविराजचे औक्षण करते. तर आता मानाने पूर्णाजी कशी प्रतिमाला आतमध्ये घेऊन येते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब